नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण ब्रेड पकोडा बनवणार आहोत. मस्त असा हा ब्रेड पकोडा बनवून तयार होतो. कमी वेळेमध्ये आपल्याला काहीतरी चटपटीत असं बनवून खायचं आहे, तर हा पदार्थ उत्तम आहे. चवीलासुद्धा छान लागतो, पटकन होतो आणि हेल्दीसुद्धा आहे. अजिबात वेळ न वाया घालवता हा ब्रेड पकोडा बनवायचा कसा ते आपण बघूयात. 5 ते 6 उकडलेली बटाटी आपल्याला ब्रेड पकोडा बनवण्यासाठी लागणार आहेत. बटाटी छान उकडून घेतलेली आहेत. कोथिंबीर घ्यायची आहे. 10 ते 12 हिरव्या मिरच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकीचा तुकडा. एक मोठा कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे. आता आपण एक वाटण बनवून घेऊयात. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर कोथिंबीर टाकायची, नंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि अद्रक लसूणसुद्धा टाकून घ्यायचं आहे. अजिबात पाणी न घालता हे आपल्याला व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे. तर पहा, मी याला छान असं वाटून घेतलेलं आहे. आपण आता बटाटे खिसणीने खिसून घेऊयात. तर मी इथे छोट्या खिसणीचा वापर केलेला आहे आणि व्यवस्थित असं याला आता खिसून घेत आहे. तुमच्याकडे जर मॅशर असेल तर तुम्ही याला मॅशरने सुद्धा मॅश करू शकता. तर सर्व बटाटी आपल्याला याच पद्धतीने खिसून घ्यायचे आहेत. सर्व बटाटी छान अशी खिसून झालेली आहेत. आता आपण पीठ भिजून घेऊयात. तर मी इथे 2 वाटी बारीक बेसन पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचे किंवा चवीनुसार सुद्धा तुम्ही टाकू शकता. 1 चमचा भर ओवा हातावरती चोळून पिठामध्ये टाकायचा आहे, म्हणजे चवीला छान लागतो. पाव चमचा हळद आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. पाव चमचा लाल तिखट टाकायचे, ज्याच्यामुळे वरची पारीसुद्धा खायला छान लागते. आता याच्यामध्ये 2 चिमूट खाण्याचा सोडा टाकायचा आहे किंवा मग चमच्याच्या टोकावरती मावेल एवढाच खायचा सोडा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आता आपल्याला भिजून घ्यायचे. एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी टाकायचे, म्हणजे पिठाचा अंदाज पण येतो आणि पीठ पातळ होत नाही. गुठळ्यासुद्धा पटकन मोडल्या जातात. तर याला आता असं व्यवस्थित मिक्स करत आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचे. तर पहा, मी अगदी थोडं थोडंच पाणी याच्यामध्ये टाकते आहे, ज्याच्यामुळे पीठ पातळ होणार नाही. आपण भजी बनवताना जसं पीठ करतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ असं आपल्याला हे पीठ बनवायचं आहे. तर पहा, आता छान असं सर्व यातील साहित्य मिक्स झालेलं आहे आणि पीठसुद्धा छान असं तयार झालेलं आहे. तर तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. खूप जास्त घट्ट नाही आहे आणि खूप पातळसुद्धा नाही. या पद्धतीचं हे पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर पहा, आपण भजी बनवताना जसं पीठ भिजवतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ असं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. आता आपण भाजी बनवून घेऊयात. तर एका कढईमध्ये अर्धा पळी तेल टाकायचे आणि याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकायचे. जिरेसुद्धा आपल्याला छान असे फुलून द्यायचे आहेत. बारीक चिरून घेतलेला कांदा आपण याच्यामध्ये टाकूयात. हा कांदा आपल्याला मीडियम गॅसवरती 1 मिनिटभरासाठी व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. कांदा अजिबात कच्चा राहायला नको. हलकासा लालसर रंग कांद्याला यायला हवा, म्हणजे भाजीमध्ये तो खायला छान लागतो. तर कंटिन्यू मी त्याला असं मिक्स करत व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. आणि पहा, मस्त असा आता याला हलकासा लालसर कलर आलेला आहे. कांदा छान परतलेला दिसला की याच्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण आपण टाकून घेऊयात. वाटणसुद्धा कांद्यामध्ये व्यवस्थित असं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, आता वाटण छान असं कांद्यामध्ये मी मिक्स करून घेतलं आहे आणि वाटण थोडंसं परतल्या गेलेलं आहे. पाव चमचा हळद आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. हळदसुद्धा व्यवस्थित अशी याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. आता उकडून घेतलेला बटाटा आपण याच्यामध्ये टाकूयात आणि हा बटाटा आता आपल्याला अर्ध्या मिनिटासाठी व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे.
मीडियम गॅसवरतीच हा बटाटा आपल्याला परतवायचा आहे, कारण बटाटा पूर्णपणे उकडलेला आहे आणि मोठ्या गॅसवरती तो पटकन करपू शकतो. फक्त त्याच्यातील जे मसाले आहेत ते भाजीमध्ये छान असे मिक्स व्हावेत, त्याच्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवरती याला परतून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठसुद्धा आपण आता व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. तर पहा, छान आता याला कलर आलेला आहे आणि सर्व साहित्य बटाट्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. आता ही भाजी आपल्याला थोडीशी थंड होऊन द्यायची आहे. तर भाजी तयार आहे आणि आपण हिला आता थंड होण्यासाठी ठेवूयात. भाजी थंड होतीये तोपर्यंत आपण ब्रेड कट करून घेऊ. ब्रेड कट करताना सुरुवातीला आपल्याला त्याच्या ज्या बाजूच्या कडा आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्यात. चारही बाजूच्या कडा आपल्याला चाकूच्या मदतीने कापून घ्यायच्या आहेत. तर पहा, अशा पद्धतीने आणि सर्व ब्रेड मी याच पद्धतीने कट करून घेते. सुरुवातीला आपण फक्त याच्या कडा कट करून घेऊयात. ब्रेड कट करून झाल्यानंतर ज्या बाजूच्या कडा असतात त्या आपण चहामध्ये खाऊ शकतो किंवा मग शिल्लक राहिलेले बेसन पीठ याला लावून त्यात तळूनसुद्धा छान लागतात. तर पहा, आता ब्रेडच्या कडा कट करून झाल्यानंतर ब्रेड असे 2-2 ब्रेड ठेवायचे आणि मधून ते असे कट करून घ्यायचे आहेत, किंवा मग सिंगल ब्रेडसुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता. तर मी 2-2 ब्रेड करत असे त्याला मधून कट करून घेतलेले आहेत. त्रिकोणी आकारामध्ये हे ब्रेड आपल्याला कापून घ्यायचेत. आता आपण बटाट्याची भाजी या ब्रेडमध्ये भरूयात. भाजी बऱ्यापैकी थंड झालेली आहे. थोडीशी कोमट असली तरी काही हरकत नाही, फक्त खूप जास्त गरम नको. आता एक ब्रेडचा तुकडा घ्यायचा आणि त्याच्यावरती अशी भाजी आपल्याला लावून घ्यायची आहे. एका चमच्याच्या साहाय्याने पूर्ण ब्रेडला ही भाजी आपल्याला लावून घ्यायची आहे आणि दुसरा ब्रेड त्याच्यावरती आपल्याला असा ठेवून द्यायचा आहे. थोडंसं याला दाबून घ्यायचं म्हणजे भाजी व्यवस्थित ब्रेडमध्ये सेट होते. सर्व ब्रेड आपल्याला असेच भरून घ्यायचे आहेत. तर पहा, मी याला आता भाजी लावून घेते. साधारण छोटे 2 चमचे भरून भाजी एका ब्रेडच्या तुकड्याला पुरेशी होते. तर पहा, या पद्धतीने आता आपण सर्व ब्रेडला भाजी लावून घेऊयात आणि सर्व ब्रेड आपल्याला असेच तयार करून घ्यायचे आहेत. भाजी भरून झाली. आता आपण याला पिठामध्ये बुडूयात. तयार केलेल्या बेसन पिठामध्ये आता आपल्याला हा ब्रेडचा तुकडा बुडवून घ्यायचा आहे. तर असा त्याला बुडवायचा आणि सर्व बाजूने बेसन पीठ लावून लगेचच तो तेलामध्ये सोडायचा आहे. तेल मीडियम टेम्परेचरवरती गरम करून घ्यायचं आणि ब्रेडचा तुकडा बुडवला की लगेचच तो तेलामध्ये टाकायचा. त्याला पिठामध्ये बुडवल्यानंतर बाजूला ठेवायचा नाही, नाहीतर तो लूज पडतो आणि ब्रेड जो असतो त्यातील तो सर्व असा बेसनपीठ शोषून घेतो आणि नंतर खूप तेलकटसुद्धा होतो. तर जेव्हा तुम्ही याला बेसनपिठामध्ये बुडवाल तेव्हा लगेच याला तेलामध्ये टाकायचं. मीडियम गॅसवरती हे ब्रेड पकोडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला एका साईडने ते थोडेसे तळल्यासारखे वाटले की त्याला पलटी करून घ्यायचं. तर पहा, आता याला मी दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घेत आहे. मोठ्या गॅसवरती अजिबात तळायचे नाहीत, नाहीतर ते वरतून लाल होतील आणि आतून व्यवस्थित असे तळले जाणार नाहीत, क्रिस्पी होणार नाहीत. आपल्याला हे मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत, म्हणजे छान असे क्रिस्पी होतात. आणि पलटतसुद्धा राहायचं आहे, कारण दोन्ही बाजूने ते तळले जायला हवेत. 2 मिनिटांमध्ये व्यवस्थित असे हे ब्रेड पकोडे तळून होतात. तर मी 2-2 ब्रेड पकोडे तळून घेत आहे. तुम्ही तेलाच्या मापानुसार सुद्धा ब्रेड पकोडे तेलामध्ये टाकू शकता. ब्रेड पकोडे तळताना फक्त त्याला पिठामध्ये जास्त वेळ ठेवू नका आणि जे तुम्ही पीठ बनवणार आहात ते सुद्धा व्यवस्थित असं व्हायला हवं. खूप पातळ झालं तरी पण ते तेलकट होतात आणि खूप घट्टसुद्धा नको. तर व्यवस्थित असं पीठ भिजवून घ्या, म्हणजे ब्रेड पकोडे तळायला सुद्धा पटकन छान तळले जातात आणि ते क्रिस्पी होतात.
तर पहा आता हे छान असे तळले गेलेले आहेत. तर एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊयात. उरलेले सर्व ब्रेड पकोडे आपल्याला सेम पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. मस्त असा त्याला कलर आलेला आहे आणि खूप क्रिस्पी असे ते दिसत आहेत. सर्व ब्रेड पकोडे तळून झाल्यानंतर आपल्याला ते मधून असे कट करून घ्यायचेत. तर पहा छान अशी त्यातील स्टफिंग दिसते आणि मस्त असा हा ब्रेड पकोडा दिसायला दिसतो आणि खायला सुद्धा तेवढाच टेस्टी लागतो. ब्रेड पकोडा कट करून झाला की याच्यावरती मस्त अशी तळून घेतलेली हिरवी मिरची ठेवायची किंवा मग हिरवी चटणी असो केचप असो त्यासोबतही हा ब्रेड पकोडा खायला खूप छान लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय.